कामती येथील जामगाव बुद्रुक येथे एका 30 फूट खोल विहिरीमध्ये 2 घोणस साप साधारणतः 3 महिन्यांपूर्वी पडले होते. जामगाव बुद्रुक येथील शेतकरी तानाजी बेलछत्रे यांच्या शेतात असलेल्या विहिरीत 2 साप पडले होते, परंतु ते साप बाहेर काढण्यासाठी कुणाला संपर्क करायचा हे समजत नव्हतं. एके दिवशी तानाजी त्यांचे चुलत बंधू विजयकुमार बेलछत्रे यांच्याशी संपर्क केला. विजयकुमार यांनी WCASचे सदस्य संतोष धाकपाडे यांना फोन करून सदर माहिती दिली. WCASचे सुरेश क्षीरसागर, संतोष धाकपाडे, प्रवीण गावडे आणि विकी सराटे हे त्या सापाचे बचाव कार्य करण्यासाठी निघाले. जामगाव बुद्रुक येथे बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 11च्या सुमारास WCASचे सदस्य पोहोचल्यानंतर त्या विहिरीमध्ये सदस्यांना ते साप दिसून आले. विहीर साधारणतः 30 फूट खोल आणि 50 फूट रुंद होती. विहिरीची पाहणी केल्यानंतर त्या सापांना कसे रेस्क्यू करायचे याची योजना आखून प्रथमतः WCASचे सदस्य सुरेश क्षीरसागर आणि प्रवीण गावडे विहिरीमध्ये सोलच्या साहाय्याने खाली उतरले. तसेच कॅरेटला दोन्ही बाजूने लांब रस्सी बांधून विहिरीत सोडले. साधारणतः 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्या 2 घोणस प्रजातीच्या सापांना विहिरीतून बाहेर काढले. त्या 2 सापांना बाहेर काढल्यानंतर तानाजी बेलछत्रे यांनी WCASचे आभार मानले. या बचाव कार्यात तानाजी बेलछत्रे, संदीप बेलछत्रे, WCASचे विकी सराटे, प्रवीण गावडे, सुरेश क्षीरसागर आणि संतोष धाकपाडे यांचे सहकार्य लाभले. हिवाळ्यात घोणस सापांचा प्रजननाचा काळ असतो. विहिरीजवळ किंवा शेततळ्याजवळ सापांचे मिलन अथवा द्वंद्वयुद्ध चालू असताना ते साप विहिरीत किंवा शेततळ्यात पडतात. विहिरीला कठडा नसल्यामुळे ते साप पडले असावेत असा अंदाज संतोष धाकपाडे यांनी व्यक्त केला. अनेक विहिरींना कठडे नाहीत, त्यामुळे साप, कोल्हे, लांडगे, खोकड, काळवीट, उदमांजर असे अनेक प्राणी विहिरीचा अंदाज न आल्याने विहिरीत पडून मृत्युमुखी पडतात किंवा जखमी होतात. शेतकऱ्यांना विनंती की शेतातील विहिरींना कठडे बांधून घ्यावेत असे सुरेश क्षीरसागर म्हणाले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.